हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काँग्रेसकडून अकोला लोकसभेसाठी डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर। अभय पाटलांची वंचितच्या प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या अनुप धोत्रेंशी सामना होणार। नागपुरात भाजप नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये 3.5 तास खलबतं। विदर्भातील 6 मतदारसंघांच्या नियोजनाबाबत चर्चा झाल्याची माहिती। महायुतीमध्ये यवतमाळ वाशिमचा तिढा कायम। शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट। बैठकीमध्ये उमेदवारीबाबत खलबतं। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकरांच्या नावाची चाचपणी। रवींद्र वायकरांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती। जागा वाटपासाठी बैठका कराव्याच लागतात। वर्षा निवासस्थानी सतत होणाऱ्या बैठकांवर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर लवकरच जागा वाटप जाहीर करू, फडणवीसांची माहिती। महायुतीमध्ये अखेर 4 जागांवर अंतिम तोडगा निघाला। ठाणे, कल्याण आणि छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना लढणार, तर पालघरची जागा भाजपकडे, सूत्रांची माहिती। कल्याण लोकसभेमध्ये भाजपकडून प्रचार सुरू। शिवसेनेला कल्याणच्या ऐवजी ठाण्याची जागा देण्याचा भाजपचा मानस। पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचा दावा। निवडून येईल असा उमेदवार सुचवण्याचे काम करू शकतो, मात्र हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्यानं उमेदवार ठरवण्याचा अधिकार सुद्धा शिवसेनेचाच, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। शरद पवार गटाचे वर्ध्याचे उमेदवार अमर काळे आज उमेदवारी अर्ज भरणार। शरद पवार, अनिल देशमुखांसह इतर नेते उपस्थित राहणार। यवतमाळ वाशिमचे मवियाचे उमेदवार संजय देशमुख आज नामांकन दाखल करणार। यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर आदित्य ठाकरे, रोहित पवारांची सभा। महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये दोषमुक्त ठरलेल्या भुजबळांसह 4 जणांना उच्च न्यायालयाची नोटीस। 4 आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। सूर्यचंद्र आहे तोपर्यंत कोणी मायेचा लाल, संविधान बदलू शकत नाही। विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याची बेताल वक्तव्य। नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। निवडणुकीनिमित्त पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रामधील पहिली सभा 10 एप्रिलला रामटेकमध्ये होणार, तर 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये मोदींची दुसरी सभा। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। राज्यात 2 महिने उष्णतेच्या झळा बसणार, हवामान विभागाचा अंदाज। तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। देशांतर्गत विक्रीमध्ये वाढ झाल्यानं मार्च महिन्यामध्ये जीएसटी संकलनामध्ये 11.5% वाढ। मार्च महिन्यामध्ये जीएसटीमधून 1.78 लाख कोटींचा घट। संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये सरकारची 20.18 लाख कोटींची कमाई। पिंपरी चिंचवड महापालिकेला पाणीपट्टीमधून 78 कोटींचा कर, तर पाणीपट्टी थकवणाऱ्या 300हून अधिक मालमत्ताधारकांवर पालिकेची कारवाई। राज्याच्या दुष्काळी भागामधील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणार। राज्यामधील एकूण 6,13,122 विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा फायदा होणार। सोन्याची दौड 70,000च्या दिशेनं। एकाच दिवसामध्ये सोन्याच्या दरामध्ये 900 रुपयांची वाढ। सध्या सोनं प्रतितोळा 69,400 रुपयांवर। मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव। राजस्थान रॉयल्सचा 6 विकेट्सनं विजय। रियान परागची सलग दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।